नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 16 ऑगस्ट रोजी आहे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी कोणती प्रभावी सेवा करावी याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई आम्हाला संतान प्राप्ती होत नाही आहे, आमच्या लग्नाला बरेच वर्ष झाली, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली, तरीही आम्हाला संतान सुख मिळत नाही आहे, तर आम्ही कोणती सेवा करावी. तर बघा, ही सेवा मी आज जी सांगणार आहे ती परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना, सगळ्या भक्तांना सांगितलेली आहे. तुम्ही ही सेवा उद्याच्या एकादशीपासून म्हणजे पुत्रदा एकादशीपासून संकल्पयुक्त देखील करू शकता, विना संकल्प देखील करू शकता. म्हणजे संकल्पयुक्त ज्यावेळी आपण सेवा करत असतो ती एक ठराविक काळापर्यंत असते, 41 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस. पण तुम्हाला तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही रोजसुद्धा ही सेवा करू शकता आणि इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता. तर संकल्पयुक्त सेवा कशी करायची आणि विनासंकल्प सेवा कशी करायची मी दोन्हीही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा. बघा, सगळ्यात प्रथम आई होणं हे सगळ्यात मोठं, जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे आणि जगातल्या प्रत्येक स्त्रीला ते मिळावं अशी मी स्वामींच्याकडे प्रार्थना करते. कारण ते दुःख जे आहे ते खूप मोठं असतं. तर येत्या पुत्रदा एकादशीपासून तुम्ही ही सेवा नक्की चालू करा. आणि समजा जर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा काहीतरी अडचण असेल किंवा सुतक विटाळ असेल, तुम्ही बाहेरगावी असाल, तर येणाऱ्या बुधवारपासून तुम्ही ही सेवा करू शकता किंवा पुढच्या एकादशीपासून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. पण पुत्रदा एकादशीपासून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल तर पुत्रदा एकादशीपासून तुम्ही ही सेवा नक्की करा. आता काय करायचं? सगळ्यात प्रथम पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला दोघांनाही म्हणजे नवरा बायको दोघांनाही उपवास धरायचा आहे. आपला एकादशीचा जो उपवास असतो तो उपवास धरायचा. तो उपवास जो आहे तो द्वादशीला सोडायचा. म्हणजे नेहमी आपण एकादशीची जसा उपवास करतो, एकादशीच्या दिवशी फलाहार, दूध, आपण जे काही खातो उपवासाचे पदार्थ ते खाऊन तुम्ही करू शकता. पण तो उपवास जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सोडायचा आहे. आता सेवा काय करायची, कशी करायची, मासिक धर्म सुतक विटाळ आलं तर काय करायचं? बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा संकल्पयुक्त सेवा कशी करायची. 41 दिवस तुम्ही ही सेवा न चुकता करा. 100% तुम्हाला याचं नक्कीच त्वरित फळ मिळेल. आणि बघा, कधी असं होतं ना की म्हणजे आपले म्हणजे 41 दिवस संपले तरीही असं वाटतं की आपल्याला अजून काही रिझल्ट आला नाही, अनुभव आला नाही. पण बघा, लगेच नाराज व्हायचं नसतं. कुठेतरी आपले भोग अजून संपलेले नसतात, पण ह्या सेवा करून आपले भोग कमी होत असतात. म्हणून मी सेवा केली आणि मला मेवा मिळाला नाही असं सुद्धा अजिबात म्हणायचं नाही. आपण सेवा करत राहायची. महाराज आपले सगळे बघतायत, त्यांना कधी द्यायचं हे सगळं माहीत आहे. तर आता सेवा कशी करायची? सगळ्यात प्रथम तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी, तर उद्या गुरुवार आहे, उद्या तुम्हाला स्वामींच्या केंद्रात जायचं आहे, मठात जायचं आहे, मंदिरात जायचं आहे. जे तुमच्या घराजवळ अवेलेबल असेल तिथे तुम्ही जा. एक नारळ घ्या, खडीसाखर घ्या, एक फूल घ्या आणि तिथे जाऊन तुम्हाला महाराजांना सगळ्यात प्रथम मुजरा करायचा. ते नारळ, खडीसाखर, फूल जे आहे तिथे अर्पण करायचं आणि महाराजांना सांगायचं की मी उद्याच्या पुत्रदा एकादशीपासून मी ही सेवा म्हणजे मला संतान होण्यासाठी मला आणि काही जणांना जर पुत्रप्राप्ती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. मला पुत्र व्हावा म्हणून मी ही सेवा करत आहे किंवा मला संतान प्राप्ती व्हावी म्हणून मी ही सेवा 41 दिवसाची करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा लवकर पूर्ण होऊ दे अशी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि तिथे थोडा वेळ बसायचं, 1-5 मिनटं, आणि मग तुम्हाला घरी यायचं आहे. आता घरी आल्यानंतर ते नारळ जे खडीसाखर जे आहे ते तिथंच अर्पण करायचं, महाराजांना परत मुजरा करायचा आणि मग घरी यायचं. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशीपासून आपल्याला सेवा करायची आहे. आता काय करायचं? सगळ्यात प्रथम पहिल्या दिवशी जी आहे तर तुमचे मिस्टर आणि तुम्ही दोघांना मिळून सेवा करायची आहे. यात कोणताही ऑप्शन नाही. तर समजा तुमचे मिस्टर बाहेरगावी आहेत, कुणी म्हणजे जॉबनिमित्त बाहेरगावी असतं, कुणी आर्मीमध्ये असतं, कुणी कुठे असतं, जर त्यांना शक्य नसेल तर काय करायचं हे सुद्धा पुढे सांगणार आहे. तर आता पहिल्यांदा समजा तुमचे मिस्टर
तुमच्याजवळ असतील तर काही ताई म्हणतील की ताई आमचे मिस्टर तयार होणार नाहीत. बघा त्यांना कसं तयार करायचं हे तुमचं काम आहे. तुम्हाला जशी आई व्हायची इच्छा आहे तसंच त्यांना बाप वडील व्हायची इच्छा आहे. नक्कीच ते येऊन बसतील. तुम्ही समजावून सांगा आणि ज्याची इच्छा असते ना तो नक्कीच सेवा करायला बसतो. आणि महाराज आपले आहेतच, त्यांना कसं घेऊन यायचं हे महाराज बघतीलच. पण पहिल्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता काय करायचं, सगळ्यात प्रथम तुम्हाला घर वगैरे स्वच्छ करायचं. आपली जी नेहमीची देवपूजा आहे ती करून घ्यायची. देवपूजा करून झाल्यानंतर प्रत्येक घरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच. आता बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला पहिल्यांदा सगळी देवपूजा वगैरे करून घ्यायची. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीची तुम्हाला पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा, दुधाने अभिषेक करायचा, पंचामृताने देखील करू शकता. थोडंसं 11 वेळा तुम्ही पाण्याने अभिषेक करा, त्यानंतर दुधाने अभिषेक करा, त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करा. आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही जो आपला संतान गोपाळ मंत्र आहे त्याचं तो मंत्र बोलत बोलत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक केल्यानंतर ते पाणी जे आहे किंवा ते तीर्थ जे आहे, आता अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती स्वच्छ करायची. एक पाट घ्यायचा, त्याच्यावरती वस्त्र अंतरायचं आणि व्यवस्थित बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची. आता पूजा करून झाल्यानंतर परत एका ताम्हणामध्ये तुम्हाला ती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि त्याच्यावरती गळती ठेवायची आणि खाली बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. आणि ही सेवा जी आहे ती दोघांनी मिळून करायची. दोघांनी मिळूनच करायची. आणि हे सगळे स्तोत्र तो संतान गोपाळ मंत्र जो आहे तो तुम्हाला अभिषेक करत 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 तुम्हाला तो म्हणायचा आहे. आता अभिषेक झाली, पूजा झाली. आता परत एक तामण घ्यायचं. गळती असेल तर गळती घ्या, कारण गळतीचा खूप उपयोग होतो. कारण आपल्या सेवा देखील व्यवस्थित होतात आणि तो अभिषेक देखील व्यवस्थित चालू राहतो, म्हणून गळती असलेली अतिशय उत्तम. तर आता गळती घ्यायची, त्याच्यावर खाली बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि दोघांनी मिळून ज्या काही मी सेवा सांगणार आहे त्या दोघांनी मिळून करायच्या आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गोविंद दामोदर स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे. 1 वेळा म्हणायचं. सगळ्यात पहिल्यांदा पुरुष सूक्त 16 वेळा म्हणायचं आहे. बघा, गळती ठेवली. त्यानंतर पहिली सेवा कुठली करायची तर पुरुष सूक्त जे आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते 16 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर श्री सूक्तम 1 वेळा म्हणायचं. पुरुष सूक्त 16 वेळा, श्री सूक्त 1 वेळा. 16 वेळाच म्हणणं अनिवार्य आहे. मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आले की ताई 2 वेळा म्हटलं तर चालेल का, 5 वेळा? नाही, 16च वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर श्री सूक्त 1 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर गोविंद दामोदर स्तोत्र हे तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो आपला संतान गोपाळ मंत्र आहे त्याची 1 माळ करायची आहे, म्हणजे 108 वेळा म्हणायचे आहे. आणि ही सगळी सेवा करत असताना तो जो अभिषेक आहे, शुद्ध पाण्याचा अभिषेक जो आहे तो चालूच असला पाहिजे. आणि हे स्तोत्रमंत्र जे आहे ते तुम्ही दोघांनी पठण केले पाहिजेत. कोणी एकाने म्हटलं तरी चालेल, दुसऱ्याने श्रवण केलं तरी चालेल, पण दोघं सोबत असली पाहिजेत, म्हणजे नवरा बायको दोघं सोबत असावी. आता हे सगळं करून झालं तर मी सेवा परत एकदा सांगते. 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त, 1 वेळा गोविंद दामोदर स्तोत्र, त्याचबरोबर 1 माळ संतान गोपाळ मंत्र. ह्या सगळ्या अभिषेकाने सेवा करायच्या आहेत. आता अभिषेक करून ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर ते पाणी जे आहे, आपल्या अभिषेकाचं जे पाणी आहे ते तुम्ही दोघांनीच प्यायचं आहे. घरातील इतर कुणालाही द्यायचं नाही, फक्त नवरा बायकोने दोघांनीच प्यायचं आहे. आणि ते अजिबात वेस्ट पण करायचं नाही. त्यामुळे दोघांनी थोडं थोडं वाटून ते प्यायचं आहे. आता ह्या सगळ्या सेवा करून झाल्या. बाळकृष्णाची मूर्ती जी आहे त्यांच्या जागेवर ठेवून द्यायची आणि त्यानंतर तुम्हाला पुत्रप्राप्तिदायक षष्ठी स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात हे स्तोत्र आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राची देखील सेवा करू शकता. ह्या दोन्ही सेवा देखील तुम्ही ही सेवा करून झाल्यानंतर म्हणू शकता. पुत्रप्राप्तिदायक षष्ठी स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र ह्या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. तर परत एकदा मी सेवा सांगते. सगळ्यात प्रथम अभिषेक वगैरे पूजा ते करून झाली. त्यानंतर 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त, 1 वेळा गोविंद दामोदर स्तोत्र, 1 माळ संतान गोपाळ मंत्र. ही सगळी सेवा आहे ती अभिषेक करताना, अभिषेक चालू असताना म्हणायची आहे. आणि त्यानंतर परत बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही जागेवर ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला पुत्रप्राप्तिदायक षष्ठी स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र ही सेवा करायची आहे. आता सेवा करून झाल्यानंतर श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, नैवेद्य काय दाखवायचा, 41 दिवस तुम्हाला रोज 1 चमचा
लोणी जे असतं आपलं घरचं बनवलेलं लोणी जे आहे ते तुम्हाला श्रीकृष्णाला दाखवायचं आहे. ते लोणी ते दिवसभर तिथंच ठेवायचं. थोडा वेळ तुम्ही उघडं ठेवू शकता, त्यानंतर झाकून तुम्ही तिथं ठेवू शकता. त्यानंतर म्हणजे दिवसभर नाही ठेवलं तरी चालेल, पण थोडा वेळ 1 तासभर 1.5 तासभर तरी तिथे ठेवायचं आहे. आणि ते लोणी जे आहे ते तुम्ही दोघांनीच खायचं आहे. मग ते मी चमचावर ठेवा, वाटीभर ठेवा, पण जेवढं ठेवलेलं आहे ते तुम्ही दोघांनी मिळून, नवरा बायको दोघांनी मिळून खायचं आहे. आणि 41 दिवस तुम्हाला लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता लोण्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर ते लोण्याचा म्हणजे जो प्रसाद आहे तो तुम्ही दोघांनी खायचं. तो अभिषेकाचं जे पाणी आहे ते सुद्धा तुम्ही दोघांनी प्यायचं. पहिल्या स्टार्टिंगला जे दुधाचा पाण्याचा अभिषेक केला होता ते तीर्थसुद्धा तुम्ही दोघांनी प्यायचं आहे. अजिबात कोणतीही गोष्ट वेस्ट करायची नाही आहे. आता उपवास जो आहे, एकादशीचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. तुम्ही वरण भात भाजी पोळी आपला नेहमीचा जो स्वयंपाक असतो त्याने सोडू शकता. आता ही सगळी सेवा पहिल्या दिवशी दोघांनी करायची आहे. दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे ताईंनी एकटी केली तरी चालेल, दादा नसले तरी चालतील, एकट्या ताईंनी केली तरी चालेल, पण ते जे पाणी आहे ते तुम्ही दोघांनी मिळून पिऊ शकता. सेवा एकट्याने केली तरी चालेल. आता पहिल्या दिवशीचं ताई आमचे दादा म्हणजे आमचे मिस्टर घरी नाही आहेत किंवा जॉबसाठी बाहेर आहेत, खूपच जर नाईलाज असेल, ते येऊच शकत नसतील, खूपच लांब असतील, तर तुम्ही एकटीने सेवा करू शकता. आणि जर येणं शक्य असेल किंवा ते तुमच्या जवळ असतील तर तुम्ही नक्कीच दोघांनी ही सेवा करा. दोघांनाही तितकीच गरज आहे. ह्या सेवेमध्ये 41 दिवस तुम्हाला म्हणजे मासिक धर्म आला किंवा सुतक आलं, विटाळ आलं तर काय करायचं. मासिक धर्म आला, आता 10 दिवस तुमचे सेवेचे पूर्ण झालेत. 11व्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचे, परत सेवा कंटिन्यू करायची. जर सुतक आलं, विटाळ आलं तर परत पहिल्यापासून सेवा करायची. कारण सुतक विटळ हा खूप दिवसाचा खंड पडतो, खूप दिवस त्याला लागतात, त्यामुळे सेवेमध्ये जास्त दिवस खंड पडतो. त्यामुळे तुम्हाला परत पहिल्यापासून सेवा करायची आहे. पुढच्या एकादशीपासून तुम्ही परत सेवा करू शकता. आणि बघा, असं लगेच नाराज व्हायचं नाही की माझी सेवा खंडित झाली. स्वामी आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घेत असतात. म्हणून माझी सेवा खंडित झाली, एवढे दिवस मी केली होती आणि असं झालं, तर असं अजिबात नाराज व्हायचं नाही. उलट तुम्ही खुश व्हायचं की स्वामींनी माझ्याकडून जास्त सेवा करून घेत आहेत. कुठेतरी महाराजांना आपले भोग कमी करायचे असतात. तर अशा अडचणी येत राहतात, पण त्या अडचणींना घाबरायचं नाही आणि लगेच नाराज पण व्हायचं नाही. आपण सेवा करत राहायची. आणि अर्थात तुम्हाला ही सेवा कळाली असेल, नक्कीच तुम्ही हे पुत्रदा एकादशीपासून ही सेवा करा. नक्कीच तुम्हाला संतान सुख मिळेल. ही सेवा मी स्वतः केलेली आहे, म्हणूनच तुम्हाला सांगत आहे. अगदी स्वामींना स्मरून सांगते, ही सेवा आहे तशीच मी केलेली आहे. फक्त यामध्ये काही वेगवेगळ्या पण मला म्हणजे माझ्या प्रॉब्लेमनुसार सेवा होत्या, त्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पण ही सेवा तुम्ही नक्की करा, नक्की मनापासून करा. आणि बघा, सेवा करत असताना मनात विश्वास, श्रद्धा, भाव, भक्ती ठेवा. उगीच एखाद्याने सांगितलं आहे म्हणून करून बघूया, काय होईल ते होईल असं नाही. मनात श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, विश्वास पाहिजे, तरच केलेली सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचत असते आणि देवसुद्धा आपलं ऐकत असतो. म्हणून मनात विश्वास, श्रद्धा ठेवा आणि सेवेला चालू करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सुख येईल, संतान सुख येईल, यात काही शंका नाही. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ थोडा मोठा झाला, माफ करा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या सेवांसोबतच. आणि हो, ही सेवा करत असताना जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केलेली आहे, ती मी कशी करायची सांगितली, पण तुम्ही रोज जर सेवा करणार असाल, रोज सेवा करणार असाल तर संकल्प करायची नाही, गरज नाही. संकल्प कसा करायचा याचा आपल्या चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिल्यांदा संकल्प करायचा आणि मग ही सेवेला चालू करायचं. संकल्प कसा करायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तो तुम्ही व्हिडिओ बघा. तसा संकल्प करा, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो बोला व्यवस्थित आणि त्यानंतर तुमच्या या सेवेला चालू करा. आणि जर तुमची रोज सेवा करायची इच्छा असेल तर संकल्प करायची गरज नाही. तुम्ही विना संकल्पाची देखील सेवा करू शकता. कुठे बाहेरगावी गेला तर तिथे सेवा करायची नाही. संकल्पयुक्त ज्यावेळी सेवा असते त्यावेळी ते आपल्या घरामध्येच करावी लागते आणि खंड पडू द्यायचा नाही, याची काळजी घ्या. आणि अजून काय नाही. तर अगदी छोटीशी माहिती होती, तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.